रुपयासाठी 7,000 रुपयांची चिल्लर दिल्याचा प्रकार घडलेला आहे आणि ही सुटी नाणी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना जवळपास 5 तास लागले। वाशिमच्या रिसोडमधल्या व्यापाऱ्यानं ही 7,000ची नाणी दिली। थकीत वीज बिल होतं आणि ते स्वीकारताना कर्मचारी मात्र थकले। 1 आणि 2 रुपयांची ही 7,160 रुपयांची नाणी या व्यावसायिकांना आणून दिली आणि आता हे थकीत वीज बिल होतं त्यामुळे ते स्वीकारताना वीज वितरणचे कर्मचारी मात्र थकून गेले। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। देवानंद, काय नेमकं कारण होतं अशा पद्धतीने एवढी सुटी नाणी तिथं आणून देण्यामागे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याच्यावर काही प्रतिक्रिया दिली का नंतर? महावितरणकडून सध्या थकीत असलेल्या वीज बिलाची वसुली मोहीम सुरू आहे आणि याच मोहिमेदरम्यान ज्यांच्याकडे थकीत वीज बिल आहे त्यांच्याकडे घरी जाऊन ते महावितरणचे कर्मचारी वीज बिलाची वसुली करत असतात। असाच प्रकार हा रिसोडमध्ये घडून आलेला आहे। रिसोडमध्ये वीज बिलाची वसुली करत असताना हे जे कर्मचारी होते ते एका व्यापाऱ्याच्या दुकानावरती गेले आणि त्यांनी तिथे वीज बिल मागितलं, वीज बिलाची रक्कम मागितली। त्यावेळेस या व्यापाऱ्याने त्यांच्याकडे 7,160 रुपयांचं जे वीज बिल होतं त्या पोटी ही नाणी जी आहेत 1 रुपयाची आणि 2 रुपयाची नाणी दिलेली आहेत। तब्बल 40 किलो या नाण्यांचं वजन होतं आणि तिथून मग 2 किलोमीटर आपल्या कार्यालयापर्यंत ही नाणी या कर्मचाऱ्यांना 2 व्हीलरवरती घेऊन जावी लागली आणि त्यानंतर कार्यालयामध्ये जाऊन जेव्हा मोजणी केली तर या मोजणीसाठी 3 कर्मचाऱ्यांना तब्बल 5 तास लागले सगळी मोजणी करण्यासाठी। जी देवानंद, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।